आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आता खतांचे रेशनिंग गरजेनुसार उपलब्ध करणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। शेतकऱ्यांच्या पिकांच्या लागवडीनुसार त्याचे वितरण करणार। राज्यात 48 लाख टन खतांची मागणी असून ती पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे कसोशीचे प्रयत्न आहेत। सध्या 1 लाख टन खतांची कमतरता आहे, त्यामुळे खरीप हंगामात खतांचा पुरवठा समप्रमाणात असावा यासाठी त्याचे रेशनिंग करण्याचा विचार चालू आहे। वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी शुल्क माफ, तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयातही आता मोफत नोंदणी। अनेक नागरिक तहसीलदारांकडे न जाता थेट दुय्यम निबंधक कार्यालयात वाटणीपत्र नोंदणीसाठी सादर करत होते। शेतकऱ्यांना लवकरच 2 लाखांची कर्जमाफी, मुख्यमंत्री याविषयी अत्यंत सकारात्मक, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। शेतकरी गरजेपोटी पीक कर्ज किंवा इतर कर्ज घेतात। नवीन घेतलेल्या कर्जांचा भरणा शेतकरी करत असले तरी त्यांच्या थकबाकी कर्जाबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल। 30 जून पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितलं। शेती साहित्य दरात 40% वाढ, पीव्हीसी पाईप, मल्चिंग, ठिबक साहित्याला बसला युद्धाचा फटका। मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन संचाच्या किमतीमध्ये 25 ते 35% वाढ झाली। पाईप फिटिंग, वॉल, जॉईंट टेप यासारख्या प्लंबिंग साहित्याच्या किमतीत देखील 20 ते 30% वाढ झाली। यामुळे सिंचन यंत्रणा बसवण्याचा एकूण खर्चामध्ये वाढ झालाय। राज्यात उष्णतेचे विक्रम, भूगर्भ जल पातळी आटली, महाराष्ट्र जलटंचाईच्या खाईत। आराखड्यातील आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांपैकी तब्बल 11 जिल्हे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर पोहोचलेत, तर 18 जिल्हे तीव्र पाणी टंचाईच्या गर्तेत सापडलेत। विदर्भ आणि मराठवाड्यात भूगर्भ जलपातळी सातत्याने खालावत आहे। यंदा कापूस आणि ज्वारीला सोन्याचे दिवस, भेंडवळ घाटमांडीचे भाकीत, राजा कायम मात्र तणावात, पाऊसमान लहरी। यंदाच्या भाकीतातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कापूस उत्पादन चांगले होणार आहे। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या कापसावरील मंदीचे सावट दूर होऊन यंदा कपाशीचे पीक चांगले येईल आणि भावात देखील तेजी राहणार आहे। नाशिक जिल्ह्यात 10 तालुक्यांना अवकाळीचा फटका, पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश नसल्यामुळे नुकसानग्रस्त संताप। एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्याला जोडपून काढलं असतानाही राज्य सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील मदतीतून जिल्ह्याला डावलण्यात आलंय आणि यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून मोठ्या नेत्यांच्या जिल्ह्यांनाच मदत मिळते का असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून होत आहे। लग्नसराईचा जोर, बर्फ सोन्याच्या भावात, बर्फाच्या कारखान्याबाहेर वाहनांच्या लांबत लांब रांगा लागल्यात। ग्रामीण भागातून आलेले लहान व्यावसायिक तर पहाटेपासूनच बर्फ मिळवण्यासाठी धावपळ करत असून बर्फ मिळवणे म्हणजे लढाई जिंकल्यासारखं झालंय। वाढत्या मागणीचा थेट परिणाम दरांवर झाला असून एका बर्फाच्या लादीसाठी 1000 ते 1200 रुपये मोजावे लागतायत। मनरेगात फेस रिडिंगची सक्ती, पारदर्शकतेसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय। नेटवर्क अभावी ग्रामीण भागातील अडचणी वाढल्या। एका गावात 10 विहिरींची कामे सुरू असल्यास 100 पेक्षा अधिक मजुरांचे फेस रिडिंग करण्यासाठी किमान 1 ते 1.5 तास लागतोय। त्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या वेळेत हजेरी नोंदणीतच मोठा अडसर ठरत आहे। पुणे जिल्ह्यातील शेळगावात मनरेगातून 34 लाखांहून अधिक मजुरी वाटप, विकास कामांना गती, मजुरांमध्ये समाधान। फार्मर आयडी नसेल तर खते विसरा, खरीप हंगामापासून अंमलबजावणी। खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। पेन्शनसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नो रिस्पॉन्स, टार्गेट गडबडलंय। 8 वर्षात फक्त 80,000 शेतकऱ्यांची नोंदणी। या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्याला दरमहा 55 ते 200 रुपये जमा करता येतात। तेवढीच रक्कम केंद्र सरकार देखील त्या शेतकऱ्याच्या पेन्शन फंडात जमा करणार आहे। तर शेतकरी जेव्हा 60 वर्षाचा होईल तेव्हापासून त्याला दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळेल। यात किमान 2 हेक्टर शेतजमीन नावावर असलेला 18 ते 40 वयोगटातील शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहे। कापसाला 78,000, ऊसासाठी 2.5 लाखांपर्यंत पीक कर्ज, खर्च वाढल्याने भागणार कसं, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज तोकडच। खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। पुढील 4 महिन्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि मोफत वीज देण्याचा शासनाचा मानस असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं।
पीक विम्यात यवतमाळ जिल्ह्याला वगळणं तांत्रिक चूक, संभ्रम दूर, शेतकऱ्यांना मिळणार हक्काचा विमा। खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या पीक विम्याबाबत यवतमाळ जिल्हा वगळण्यात आलं होतं आणि यावर प्रतिक्रिया देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलंय की यवतमाळ जिल्हा वगळला जाणे ही केवळ तांत्रिक त्रुटी होती। संबंधित यंत्रणेला तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। ही चूक लवकरच सुधारली जाणार आहे। पुरंदरमध्ये पाणी टंचाईच्या झळा, विविध मार्गांनी पाणी उपलब्ध करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न। राज्याला यंदा 48.80 लाख टन खत पुरवठा, केंद्र सरकारकडून खरीप हंगामासाठी खत पुरवठा कोटा मंजूर। एसटीच्या ताफ्यात दरमहा 400 बसगाड्यांची भर, वर्षाअखेरीपर्यंत 8000 नव्या लालपरी प्रवासी सेवेत धावणार। ऑनलाईन सातबाराचे 3-13 पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या चक्रा, पोर्टल अपग्रेडेशनसाठी वेबसाईट बंद, ऑनलाईन सेवा प्रभावी, सर्व्हर डाऊनचा खोडा। भूमी अभिलेख विभागाचे अधिकृत संकेतस्थळ अपग्रेडेशनसाठी बंद करण्यात आले आहे। मात्र नियोजित वेळेपेक्षा अधिक कालावधी उलटून देखील सेवा सुरू न झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीने 1796 हेक्टरवरील पिके जमीनदोस्त, 4.85 कोटी निधींची मागणी। गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपिटीचा तडाखा, तहसील प्रशासनाने दिलाय शासनाला प्रस्ताव। सुप्रिया सुळेने स्वीकारले देवाभाऊंचे चॅलेंज, कुठेही कधीही चर्चेला तयार। 33% महिला आरक्षण विधेयकाचा वाद। खतांच्या दरवाढीचा बळीराजाला आर्थिक फटका, किमती 20% वाढल्या। 50 किलोच्या गोणीमागे 150 ते 300 रुपयांपर्यंत वाढ नोंदवली गेली। तणनाशकांच्या दरात देखील प्रति लिटर 100 ते 150 रुपयांची वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणखीन वाढला। नाशिक जिल्ह्यात धरण साठ्यामध्ये घट, पाणी टंचाई तीव्र, टँकरला मागणी वाढली। जिल्ह्यातील प्रमुख 26 धरणांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने घट होत असून सध्या केवळ 44% साठा शिल्लक राहिला आहे। एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या भेटीची जोरदार चर्चा, बच्चू कडू विधान परिषदेच्या मार्गावर। अमेरिका आणि इराण अखेर दुसऱ्या चर्चेसाठी राजी, युद्धविराम संपण्याच्या काही तास आधी करार होणार। नाशिक जिल्ह्यात 41,556 हेक्टर क्षेत्र बाधित, 65,000हून अधिक शेतकरी प्रभावित। सटाणा आणि मालेगाव तालुक्यात सर्वाधिक फटका बसला असून डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अनेक ठिकाणी फळबागा उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले। लर्निंग लायसन्स चाचणी पुन्हा ऑफलाईन, फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये वेबसाईटमधील त्रुटींचा गैरवापर वाढल्यामुळे निर्णय। आरक्षण मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल। विधेयकाच्या समर्थनार्थ 1 कोटी महिलांच्या सह्या घेऊ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा।